नमस्कार मित्रांनो, आज आपण कागदापासून मासा बनवणार आहोत। तर पेपर फिश किंवा कागदी मासा बनवणं खूप सोपं आहे। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक स्क्वेअर पेपर। तुम्ही कोणत्याही कलरचा पेपर घेऊ शकता। तर त्यासाठी स्क्वेअर पेपर घेतल्यानंतर स्क्वेअर पेपरला एक्झॅक्टली सेंटरला फोल्ड करा। तर अशा पद्धतीने हा पेपर आपण सेंटरला फोल्ड करून घेतल्यानंतर परत रेक्टँग्युलर पेपरला परत एकदा सेंटरला फोल्ड करून घ्या। आता आपल्याला पेपर अशा पद्धतीने दिसेल। आपण पहिल्यांदा एक फोल्ड केला होता सेंटरला, त्यानंतर परत जो रेक्टँगल होता त्याला परत एकदा फोल्ड केल्यानंतर आपल्याला परत एक व्हर्टिकल लाईन दिसते। त्यानंतर पेपरला ट्रायंगल मध्ये फोल्ड करा। जिथपासून सेंटर लाईन आपण केली होती तिथून परत छोट्या स्क्वेअरला ट्रायंगल मध्ये फोल्ड करायचंय। तर आपल्याला अशा पद्धतीने ट्रायंगल मिळालाय। त्यानंतर हे जे दोन ट्रायंगल्स आहेत त्यांना ओपन करायचंय। तर आता त्यासाठी आपल्याला ही सेंटर लाईन ठेवून त्याला ओपन करायचंय आणि ती सेंटर लाईन एक्झॅक्टली ह्या सेंटर लाईनला आली पाहिजे। त्यासाठी बघून घ्या असं आपण करतोय। तर ही जी ट्रायंगलची साईड आणि ट्रायंगलचा सेंटर हा परफेक्टली मॅच झाला पाहिजे। सिमिलरली दुसरी जी साईड आहे त्यासाठी सुद्धा आपण तसंच त्याला ओपन करून सेंटर लाईनवरती आपण त्याला दोघांच्या सेंटर लाईन ट्रायंगलची आणि सेंटर लाईन आपण मॅच करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपल्याला बॉटमचा जो ट्रायंगल आहे त्याची लाईन आणि जो फोल्ड केलेला ट्रायंगलची सेंटर लाईन मॅच झालेली आहे। तर फोल्डिंग केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दिसेल। त्यानंतर हे जे दोन साईड्स आलेल्या बाहेर त्यांना बॅक साईडने फोल्ड करायचं आहे। तर बॅक साईड ही अशी दिसेल। तर बॅक साईडने फोल्ड केल्यानंतर आपल्याला बॅक साईड अशा पद्धतीने दिसेल। बॅक साईड अशा पद्धतीने दिसेल आणि फ्रंट साईड ही आता अशी दिसेल। ही फ्रंट झाली आणि ही बॅक झाली। त्यानंतर आता आपल्याला बॉटमहून असे दोन साईड्स दिसतील। त्या बॉटमच्या साईड्स परत एकदा आपल्याला टॉपला फोल्ड करायचं आहे। पूर्ण फोल्ड करायचं नाहीये। त्यासाठी इथपर्यंत आपल्याला फोल्ड करायचं आहे। त्याचप्रमाणे दुसरी जी साईड आहे त्याला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला काहीतरी शेप दिसेल, शिप सारखा, जहाज सारखा। त्यानंतर हे जे चार कॉर्नर्स आले आहेत त्याला परत एकदा फोल्ड करायचं आहे। त्याला परत असं ट्रायंगल मध्ये फोल्ड करूया। तर सर्व जे कॉर्नर्स आहेत त्यांना आपण ट्रायंगल मध्ये फोल्ड करून घेऊया। तर मला अशा पद्धतीने शेप दिसेल। तर मी चार कॉर्नर्स फोल्ड करून घेतलेले आहेत। आता नेक्स्ट स्टेप जो हा सेंटर आहे त्याला ओपन करायचं आहे। अशा पद्धतीने ओपन करायचं आहे। आपल्याला परफेक्ट फिश शेप मिळेल। तर तुम्ही बघू शकता की आपल्याला परफेक्ट फिश शेप मिळाला आहे। ही फ्रंट साईड झाली शिपचं, फिशचं फ्रंट साईड आणि ही बॅक साईड टेल। आपण त्याला डोळा सुद्धा बनवू शकतो आपण फिशला। तर अशा पद्धतीने आपण पेपर पासून फिश बनवू शकतो। खूप सिंपल आहे, नक्की बनवा। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।